त्या भगवंताचं वास्तव्य आहे, ज्यांनी संपूर्ण ब्रह्मांड व्यापलेलं आहे आणि त्या ब्रह्मांडाचा नायक परमेश्वर आहे. अशा ब्रह्मांड नायक परमेश्वराने स्वतःच अवतार धारण केलेला आहे. अवतार म्हणजेच खाली येणे, अवतरण म्हणजे खाली येणे. स्वतः परमेश्वर व्यक्त होतात आणि व्यक्त होऊन तुमच्या आमच्यामध्ये मिसळतात आणि या जीवाला ज्ञान निरूपण करतात. आवाज येते का तिकडं? तर असं म्हटलेलं आहे आपल्या पूर्वजांनी शास्त्रामध्ये की जर परमेश्वर अव्यक्त राहिला असता, अव्यक्त म्हणजे व्यक्तीर्न दृश्यते सहा अव्यक्ता, जे डोळ्याने दिसत नाही, जे बघू शकत नाही आपण, ज्याला काही कुठल्याच प्रकारचं प्रतीत नाही, समोर दिसण्याचं कार्य नाही, आणि अशा अव्यक्त परमेश्वराला आपण कधी भजन पूजन करू शकलो नसतो. परंतु ही ईश्वराची कृपा आहे. अव्यक्त परमेश्वर या पाप्या जीवाशी केवी जोडे असं म्हटलंय शास्त्रात. की अव्यक्त परमेश्वर आपल्याला कधी जोडला गेला नसता, त्याच्या ठिकाणी भजन पूजन आपल्याला करता आलं नसतं. पण जीवाला काहीतरी द्यावं ही अनुकंपा परमेश्वराला उत्पन्न झालेली आहे जीवाविषयी. आणि म्हणून आमचे साधन आता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू अवतीर्ण झालेले आहेत. आणि अवतीर्णच झाले नाहीत तर व्यसनभूत अवतार आमच्या स्वामी श्री चक्रधरांनी ज्योत धरणासाठी स्वीकार केला. पैठण या गावाला स्वामी श्री चक्रधर महाराज असताना भोगावतीच्या तीरावरती सगळे अवतार एकत्र आले. सगळे अवतार या ब्रह्मांडामध्ये कर्मभूमीमध्ये जे अवतीर्ण झालेले अवतार, आणि सगळ्यांनी सांगितलं की आता तुम्ही व्यसनभूत व्हा. कवना कवनी व्यसन, कवना कवनी व्यसन, हेच जीव धरिती हेची व्यसन. आणि आमच्या स्वामींनी जीव धरण्याचा विडा उचलला. पहिले उदास अवस्था, भांडारे खाराशी 16 वर्ष सन्निधान, पर अप्रोक्ष योग्य नव्हती. त्यांना कुठे ज्ञान निरूपण केलं नाही, सोबत ठेवलं. पण ज्या वेळेला पैठणला स्वामी गेले आणि त्या ठिकाणी सगळ्या अवतारांनी मिळून जबाबदारी दिली आपल्या देवावरती, श्री चक्रधरांवरती, आणि मग स्वामींनी ज्योत धरण्याचे पाटे पुटे स्वीकारले. त्या ठिकाणी प्रथम बाईसांना स्वामींनी प्रेमदान दिलं. तिथून स्वामींनी त्या ठिकाणी ज्योत धरणाचं कार्य चालू केलेलं आहे. आणि अव्याहतपणे अशा प्रकारे कवनाच्या करिकृपा, कवनाच्या नेत्रीकृपा, आमुच्या सर्वज्ञांच्या अपाद मस्तकी कृपा. सकाळी अवतार कार्य करत असताना श्री चरणापासून तर श्री मुकुटापर्यंत, कोणाला दृष्टीद्वारे, कोणाला स्पर्शाद्वारे, कोणाला अंतकरणाद्वारे, कोणाला शब्दाद्वारे, चौद्वारे या प्रकारे परमेश्वर आपलं सुखाचं दातृत्व करत असतात. हे आपल्याला स्वामींच्या लीळेतून बघायला मिळेल की स्वामी डोमेग्रामला आहेत आणि त्या देहगावच्या त्या 5 कन्या होत्या. त्या 5ही विधवा झाल्या. आणि मग त्यांना सगळे लोक म्हणायचे पंचरंडा त्याच्या वडिलांना. ते 5ही मुली लडक्या झालेल्या आहेत आणि पंचरंडा. पण स्वामींपाशी तो आल्याबरोबर स्वामी त्याला म्हणतो, या पंचगंगा हो. एवढा तो संतुष्ट झाला की जी माते ऐशे कहूनी न म्हणे. मला आजपर्यंत असं कोणी शब्दांनी बोललं नाही. ही एक वेदकता, ही एक व्यवहारिक, त्यामधून नसलेलं एक परमेश्वराचं आकर्षित करण्याचं द्वार, की शब्दाने सुद्धा पुढच्याला संमुखित करता आलं पाहिजे. त्याच्या दुःखावरती पांघरून आपल्याला घालता आलं पाहिजे. त्याचं दुःख कमी करता आलं पाहिजे. हे नुसतं स्वामींपुरतं मर्यादित नाही, तर देवाने तो आपल्याला एक आदर्श घालून दिलेला आहे की तेच काम माझ्या भक्तालाही करता आलं पाहिजे. माझे जे भक्त आहेत यांनी सुद्धा या प्रकारे की दुसऱ्याला शब्द रूपाने संतुष्ट करण्याचं काम हे आपल्याला करता आलं पाहिजे. दुसऱ्याच्या मनाला आपल्याला त्याचा ठाव घेता आला पाहिजे.
त्याच्या मनातलं काही यथार्थपण आहे ते ओळखून त्या सादृश्य माणसाला बोलता आलं पाहिजे. त्यालाच म्हणतात व्यवहार, त्यालाच म्हणतात कौशल्य. आणि धर्मशास्त्रात सुद्धा असं आहे, कुशलम लभन्ते कैवल्य रत्नम. ईश्वर प्राप्ती जरी करायची असेल, तुम्हाला कैवल्याचं सुख जरी प्राप्त करायचं असेल, तर कुशलता, कौशल्य, निगुती या गोष्टी असतात. निगुती म्हणजे कशा विधी आचरला पाहिजे, कशा प्रकारे धर्म आपल्या हृदयात स्थिरावला पाहिजे, कसा तो शेवट नेता येईल, कसा चार चौघापर्यंत तो राखता येईल, आणि विपरीत बुद्धी आपल्याला कोणापासून येऊ नये किंवा आपल्यापासून कोणाला येऊ नये, या प्रकारचं कुशलतेने आचरण करणे. कुशलतेचं आचरण करून आपला धर्म आपलाही शेवटाला नेणे आणि पुढीलाचाही धर्म त्या ठिकाणी शेवटाला कसा जाईल याला आपण निमित्त होणे. अशा प्रकारे निमित्ताचं ही थोर गोमत असते. जसं सारंग पंडित शांताबाईसाला निमित्त झाले. सारंग पंडित हे शांताबाईसा स्वामींच्या शिष्य, त्यांचे ते भाचे होते, परंतु ते निमित्त झाले होते. शांताबाईसा म्हणतात की मी आता संसारात उद्विग्न झालेली आहे. एक पाठीशी बांधावं, एक पोटाशी बांधावं आणि द्वारकेला गोमतीमध्ये जाऊन आत्महत्या करावी या विचाराने निघालेली बाई. ती आत्महत्या आता मी करणार. तिचं नाव माईबाई. स्वामी वेरूळला होते आणि ती म्हणते आता मला जायचंच आहे, तर माझ्या भाच्याला भेटावं म्हणून पैठणला गेली. सारंग पंडिताला भेटली. सारंग पंडित म्हणतात आत्या तुला जायचं तर जा, पण जाताना रस्त्यात वेरूळ आहे, स्वामी श्री चक्रधरांना तू भेटून जा आणि त्यांचे भेट घ्या आणि मग पुढे जा. यात्रा चालली होती द्वारकेला, त्यासोबत तीही निघाली. आणि पहा स्वामींचं काय शब्दरूपी सामर्थ्य आहे, की कशी शब्दामध्ये सामर्थ्य रूपी पावर आहे. ज्यावेळेला ती बाई आली आणि तिला स्वामींच्या विषयी माहिती दिली होती सारंग पंडितांनी, की अशा प्रकारे स्वामी हे वेदक मूर्ती आहेत, त्यांच्या दर्शनाने सुद्धा पाप नष्ट होतात. आणि मग ती बाई आली, स्वामी निरूपण करताय. दरवाजातूनच तिने पाहिलं तर कोण श्री चक्रधर स्वामी असतील, कोण श्री चांगदेवराव असतील, असं ती पाहतच होती. तेवढ्यात स्वामी म्हणतात या शांताबाई साव. तिचं नाव काय होतं? माईबाई. पण देवाने शांतबाईसा म्हटल्याबरोबर तिने तापाने जळालेली बाई, अंतकरणामध्ये तिने ताप प्रपंच उद्विग्न झालेली, पण देवाने शांत शब्द उच्चारल्याबरोबर शांत झाली. आणि स्वामी पुढे म्हणतात की बाई तुम्हाशी शांती नगरीचा पाठवू दिजेल. तुम्हाला आम्ही शेवट शांत नगरीचा म्हणजे जिथे खरोखरच शांतता कैवल्याचं निदान साधलं जाते, जिथे कैवल्य परमेश्वर प्राप्त होतो तो तुम्हाला प्राप्त होणार हे अगोदरच भविष्य देवाने वर्णन केलं. ती बाई स्वामींच्या सानिध्यात राहिली, अगदी मनाला शांत झालेली आहे आणि तिचे जे काही ताप होते ते नष्ट झाले. आणि मग ती द्वारकेला जात नाही, आत्महत्याही करत नाही, स्वामींचं सन्निधान करते. स्वामींच्या सन्निधानातून शांतता मिळाली. देवाने सांगितले की बाई शांताबाईसाचे कर्म हेतून जाळीचा न जळते. एवढे चिकट कर्म जीवाने जोडून ठेवलेले असतात. एक महिनाभर देवाने तिला बोरी बाबरीला पाणी शिंपायला लावलं आणि समर्थवादाने तिचे नरकरूपी द्वार स्वामींनी चुकविले. अनेक प्रकारचे दुःखरूप दोष असतील ते त्या आज्ञेप्रमाणे चुकले गेले. आणि मग शेवटी आता हिला विशेष चर्या घडावी. स्वामींनी सांगितलं जसा हा देशाचा शेवट, तसं तुम्ही आता या गंगातीर प्रदेशात तुमचा भाग आहे, तर तुम्ही इथून आता रुद्रपुराकडे जा. श्री गोविंद प्रभावांच्या सानिध्यात जायला सांगितलं आणि तिथे जाऊन तुम्ही चर्या करा. जात असताना देवाने आज्ञा केल्या की गावोनी गावा जावे, या गावून त्या गावाला जायचं. एका गावाला दोन मुक्काम करायचे नाही. वेणोवेणा जावे, उपेने न करावे, संबंधी हाती न भेटावे. रस्त्याने जासाल तर आज्ञा म्हणून ईश्वरीचा धर्म म्हणून तुम्ही तिकडे जा. संबंध्याच्या भेटीला जाऊ नका, संबंध्यामध्ये राहू नका, ईश्वराचं नाम घेत घेत जा. आणि एका घरची भिक्षा घ्यायची नाही, एकाच घरी खायचं नाही. 10-5 घर तुम्हाला जे आहारात परिपूर्णता होईल तेवढी भिक्षा मागा. नवे वस्त्र घालायचे नाही, इंद्रियार्थक रसरूप पदार्थ खायचे नाही, वृक्षान्न खा. तिथे गेल्यानंतर गोविंद प्रभूच्या सन्निधानात 3 बोटच सामाज एवढाच प्रसाद घ्यायचा. ती बोटान तू सामाये हे तुका प्रसादू घ्यावा. तिथे राहून चर्या करा. देवाची आज्ञा त्या बाईने ऐकली आणि उद्धवपूरला गेल्या. तिथे जाऊन अत्यंत वृक्षान्न भक्षण करून चर्या केली, स्मरण केलं, परमेश्वर आठवत राहिल्या आणि शेवटची घटिका मोजत होत्या. त्यावेळेला ती शेवट सहज म्हणते की माझी मुलगी एकाईसा देवाच्या मी सन्निधानात तिला ठेवलेला आहे, तिची जर भेट झाली असती तर बरं झालं असतं. एवढा उल्लेख केला. देवाने ओळखलं स्वामींनी की स्वामी म्हणतात
एकाईसांना की जा तुमच्या आईने तुमची आठवण काढली आणि तुमच्या आईला सांगा की आता तुम्हाला काही पथ्य नाही, तुम्हाला जे जे आवडेल, जे जे पचेल, जे जे रुचेल ते घ्या. आणि मग ती मुलगी आईची तब्येत अशी आहे, देवाची आज्ञा म्हणून निघाली आणि मग ती भेटीला गेली रुद्रपूरला. गेल्यानंतर त्या ठिकाणी शांताबाईसा म्हणते त्या एकाईसाला की तू आलेली आहेस पण देवाची आज्ञा घेऊन आली का? ती म्हणते हो, मी माझ्या मनाने आलेली नाही, देवाने मला पाठवलं म्हणून मी आली. बरं ठीक आहे, पण देवाने तुला एक निरोप सांगितलेला. काय निरोप आहे? तर तुला आता जे काही मी पथ्य सांगितली ती पथ्य मोडून टाक. आता तुला जे इंद्रियार्थक लागेल, रसरूप काही लागेल, काही पथ्य असेल तर मी तुला करून आणते. आणि मग तुला जे जे लागेल ते खायला सांगितलं. स्वामींना त्या बाईचं एक कणव असते, तिच्याविषयी देवाला एक आवड होती, कणव होती, तिचा काहीतरी एक परमार्गाशी संबंध असेल. आणि म्हणून ती बाई म्हणते नको, मला देवाने वृक्षांना भक्षण करायला सांगितलं आणि माझी देवाला विशेष कणव होती म्हणून मी शेवटपर्यंत वृक्षांनाच भक्षण केलं. देवाची आज्ञा होती ना, आणि ती आज्ञा मी प्रतिपालन केली. आणि माझी देवाला कीव आहे की माझं जीवाला उद्धरण झालं पाहिजे, माझं उद्धरण व्हावं ही ईश्वराची अपेक्षा आहे. आणि म्हणून मला आता काहीच रुचत नाही. तरी ती मुलगी म्हणते काय काय रुचेल ते सांग, मी आणून देते तुला, शेवटचा क्षण आहे. तर ती म्हणते मज एक श्री चक्रधरा वांचोनी अनेक काहीशे नाही न रुचे हो. एवढी तिला त्या नामाची गोडी संचरली का मला आता काही आवडच राहिली नाही. एका श्री चक्रधराच्या नामाशिवाय माझी आवड कशातच राहिली नाही. आणि तिने मग त्या ठिकाणी देह सोडला, शेवट झाला. आणि ही गोष्ट स्वामींना समजली. स्वामींना समजल्यानंतर स्वामी प्रशंसित उद्गार काढतात भक्ताविषयी. प्रशंसा करतात बाई की येथोनी म्हणितले ते म्हातारी येशीची घडले. आम्ही जे म्हटलं, जसं म्हटलं तसं त्यांनी केलं. याला म्हणतात आज्ञा प्रतिपालन करणे. की देव त्या भक्तावर संतुष्ट होतात आणि संतुष्ट होऊन प्रशंसा करतात त्या भक्ताची. जशी शांताबाईसाची प्रशंसा की आम्ही जे म्हटलं ते शांताबाईसांनी जसं तसं केलं. आणि देवाला खूप अभिमान वाटला की आम्ही जरी आज्ञा दिली की तुम्हाला लागेल ते घ्या. जीवस्वरूपाला अनेक प्रलोभन आहेत, म्हटली असती मला दूध आण मला द्या, परंतु कुठल्याही प्रकारची अपेक्षा केली नाही. आणि एका श्री चक्रधराचं नाव घेत शेवट केलेला आहे. म्हणून स्वामी भक्ताच्यावर प्रसन्न होतात त्यांच्या कृतीने. भांडारेकाराविषयी स्वामी म्हणतात की स्तुती करू ते भांडारेकाराची जानती. 16 वर्ष सन्निधान पर पृष्ठ विभाग देखू दिला नाही. देवाच्या सन्निधानात भांडारेकार 16 वर्ष राहिले पण पाठ दाखवली नाही देवाला. कसे राहिले? मांडी खुटी आसन करून स्वामींच्या श्रीमूर्ती समोर प्रवृत्ती ओळखायची. जी काय तुमची प्रवृत्ती आहे, काय व्यापार आहे, हात जोडून बसायचे. आणि जोपर्यंत स्वामी दिसतात तोपर्यंत मागे सरकत जायचे, पाठ दाखवली. म्हणून स्वामींनी सुद्धा त्यांची स्तुती केली. ज्या वेळेला भक्तजनांचा योग आला स्वामींच्या सन्निधानात तर स्वामी म्हणतात उठी बैसी करो जाणे ते भांडारे करायचे. भांडारेकरांसारखी सुरुवात पासून ती उठबस करताना आणखी दुसरा भक्त कोणी दिसला नाही. काही काही वेळेला अशा प्रकारे आपली कृती, आपला आचार हा परमेश्वराला दोषविणारा असतो. त्याचप्रमाणे भांडारेकरांची स्तुती, त्यांना विंगुळी दंश झाला मौद्याच्या स्थानाला. आपण मौद्याचं स्थान करतो तिथे विंगुळी दसलेली आहे. त्या ठिकाणी स्वामींना ते म्हणतात जीजी मी आपले गुणांमोदन करू का? मला विंगोळी दंश झालेला आहे, हे दुःख जर आता नष्ट करायचं असेल तर मी आपली स्तुती करू का? स्वामी म्हणतात करा. आणि कुठल्याही प्रकारचं निरूपण, कुठल्याही प्रकारचं शास्त्र आमच्या देवाने भांडारेकरांना सांगितलं नव्हतं, पण त्यांनी अत्यंत मनापासून देवाची स्तुती केली. आणि ती स्तुती म्हणजे स्वरूपाचं वर्णन, साक्षात परमेश्वराचं स्वरूप झळंबावं, त्या स्वरूपाने ती हाक स्वीकारावी, अशा प्रकारची भावनिक साध त्या वर्णनातून त्यांनी केली. आणि स्वामी म्हणतात का स्तुती करो ते भांडारेकराची जानती.
भट्टदासांना सांगतात की तुम्हाला तरी आम्ही सकळ शास्त्र निरूपण केलं, सर्व ब्रह्मविद्येचा गाभा सांगितला आणि तुम्ही जाणून आम्ही सांगितल्यानंतर स्तुती करता. परंतु भांडारेकरांसारखे निळभट्ट भांडारेकर यांना कुठल्याही प्रकारे आम्ही सांगितलं नाही, तरी ते आमची यथायोग्य स्तुती करून त्यांनी आम्हाला तोषविलं. अशा प्रकारे अंतरातून भावनेतून केलेली स्तुती असते ती सुद्धा ईश्वर स्वीकारत घेतात. त्याचप्रमाणे नाथोबासांसारखे स्वामींचे शिष्य स्वयं म्हणतात, मंडळीकू एकीचा अवयव किंगा. आपला अवयव कोणी कोणाला म्हणेल का? जसा आपला अवयव आपल्याला किती महत्वपूर्ण आहे. एखादा हात जर नसेल तर आपल्याला आपलं कोणतं काम होऊ शकतं का? अडते आपलं काम, प्रिय आहे तो. तसं भक्ताविषयी म्हणतात की हा भक्त मला प्रिय आहे. आणि म्हणून प्रत्येक भक्ताचा देवाला अभिमान असतो, प्रत्येक क्रियेचा परमेश्वर अभिमान घेतो. आणि म्हणूनच आपण जी काही संकल्पना राबवत असतो त्यामध्ये जर का अदृष्ट तत्व असेल, त्यामध्ये जर ईश्वर संकल्पना असेल तर ईश्वराला तिथे अभिमान घेणं गरजेचं असतं. जसं छत्रपती शिवरायांच्या काळातला एक वृत्ताचार आहे, तर त्या ठिकाणी हंबीरराव मोहिते नावाचे जर सेनापती होते. हंबीरराव मोहिते हे शिवरायांचे सेनापती होते. तर त्यांना त्या ठिकाणी दररोज कुठल्या ना कुठल्या भागामध्ये सेनापती पद जे मुख्य पद आहे ते सेनापतीचं कार्य करण्यासाठी कुठल्या ना कुठल्या भागात युद्धासाठी लढाईसाठी जावं लागेल. पण ते हंबीरराव मोहिते महानुभाव संप्रदायाचे उपदेशी आणि स्वामी श्री चक्रधरांचे विचार त्यांच्याजवळ होते. ईश्वराचं सहाय्य कसं आहे? मग आता हिंसा करायची नाही. पहिला तत्वज्ञानाचा स्वामींचा काय आपल्याला आदेश? निष्कारण सालगर्डीच्या डोंगरात सांगितलं की हे नदी ओळाचे उदक पिते, या रानातील गवत खाती, याचे तुम्ही का बरं का हिंसा करता? यांनी तुमचं काही बिघडवलेलं आहे का? का बरं त्याला तुम्ही मारता? पारध्यांना केलेला हेतू होतो. म्हणजे स्वामींचं अहिंसावादी. कुठल्याही प्रकारची हिंसा आपण निष्कारण करू नये. हिंसा म्हणजे मानसिक हिंसा, कोणाचं मन दुखवणं ही सुद्धा हिंसा आहे. अशा प्रकारे हंबीरराव मोहिते हे महानुभाव संप्रदायाचे उपदेशी असल्यामुळं ते हिंसा करत नव्हते. पण सेनापती मुख्य पद आहे म्हणून ते मेण्यामध्ये आपल्या लाकडी तलवार ठेवायचे, लाकडाची तलवार मेण्यामध्ये ठेवायचे. परंतु काही लोकांना ती गोष्ट खटकली की हे सेनापती आहेत, मुख्य, यांच्याकडे पद आहे, हे लाकडी तलवार वापरतात. आणि म्हणून ही गोष्ट शिवरायांपर्यंत पोहोचली आणि त्यावेळेला गुपित निरोप त्यांना मिळाला की अशा अशा प्रकारे आपल्याशी हे घात करताय सेनापती. आणि म्हणून शिवरायांनी राजसभा बोलवली आणि राजसभेमध्ये त्यांना बोलवलं आणि उभं केलं. यांना काहीच माहित नाही काय प्रकार झाला तर. आणि त्यावेळेला त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही आमच्याशी विश्वासघात केलेला आहे. म्हणे कसा? तुम्ही तुमच्या मेण्यामध्ये लाकडी तलवार ठेवता. म्हणे लाकडी तलवार नाही ठेवली. आणि मग आता काढून दाखवण्याचा प्रसंग होता. खरोखर लाकडाची तलवार त्यामध्ये ठेवलं. पण जसं ते त्यांना सभागृहात उभं केलं आणि म्हटलं की आता तुम्हाला काढून दाखवा ते, त्यावेळेला यांनी क्षणात देवाचा धावा केला का श्री चक्रधरा, आता तू वाचव मला. हे सर्व जे काही आहे मी तुझ्यासाठी केलेलं आहे, तुझा जो आज्ञा प्रतिपालन करतोय मी. आणि ज्या वेळेला ती तलवार बाहेर काढली तर ती तलवार पोलादी बाहेर निघाली. खळखळ चमचम करत पोलादी तलवार बाहेर पडली. केवढं सहाय्य झालं त्या. म्हणजे अतूट असा असलेला एक विश्वास, परमेश्वराला असलेली श्रद्धा आणि देवाने केलेलं सहाय्य, त्या ठिकाणी तत्काळ त्या ठिकाणी ती तलवार पोलादी. असाच प्रसंग रुद्रपूरला घडला. लक्ष्मींद्र भट्ट देऊरवाडा गाव आहे रुद्रपूरच्या जवळ. ते त्या ठिकाणी पुराण वाचत होते आणि पुराणामध्ये महाभारतातलं जसं श्रीकृष्ण महाराजांचा जन्म झाला आणि मग मथुरेवरून गोकुळात चालले आणि तिथे पाणी आलेलं आहे, स्पर्श झाला आणि यमुना दुभागी झाली, गोकुळात स्पर्श आणि प्रवेश होत आहे, ते वर्णन करून आले. तर त्या भागवतकारांनी लक्ष्मींद्र भट्टांनी तो वर्णन करता करता डोक्यावरती ग्रंथ घेतला आणि ते चालायला लागले सभेमधून. एवढे ते सांगता सांगता भाव विभोर झाले
आणि मग सगळे लोक त्यांच्या मागे चालू लागले. आणि मग त्यांना एकदम स्फुरलं का रे, आपण तर पुराण सांगतोय, आपण तर महाभारतात निघून गेलो होतो. आणि मग ते म्हणतात, पहा या ठिकाणी भक्त आहे पर देव नाही, असा शब्द उच्चारतात. आणि त्या ठिकाणी आमचे श्री नागदेवाचार्य गेले होते काही प्रयोजनानिमित्त अपादनासाठी देऊरवाड्याला. आणि तो शब्द श्री नागदेवाचार्यांनी ऐकला की भक्त आहे पर देव नाही. नागदेवाचार्य त्यांना त्याच ठिकाणी म्हणतात की देव आहे पर भक्त नाही. देव आहे म्हटले नाही कसं म्हणता, म्हणे देव आहे, म्हणे आम्ही श्रीकृष्णाला बसतो पुजतो. श्रीकृष्ण कुठे? म्हणे साक्षात रुद्धपूरला श्रीकृष्ण म्हणे आहे. तुम्ही दाखवू शकतात? म्हणे हो दाखवतो, चला माझ्यासोबत. आणि मग हे सगळे पुराण ऐकणारे पुराणिक सगळे ते रुद्धपूरच्या दिशेने. आणि इकडे देवाला रुद्धपूरला गोविंद प्रभूला विनंती करतात आमचे श्री नागदेवाचार्य की देवा, मी तर आता शब्द देऊन टाकलेला आहे का श्रीकृष्ण दाखवतो, आणि आता मी श्रीकृष्ण करून दाखवायचा, तू माझी लाज राख. आता साक्षात श्रीकृष्णाचं दर्शन लोकांना झालं पाहिजे. आणि गोविंद प्रभू बाबा वेडी पिशी मूर्त, पण देवाने अभिमान घेतला. आणि तिथे रुद्धपूरला आजही ते द्वारका दर्शन स्थान आहे. लखलखीत द्वारका, राजमहाल, आणि राजमहालाचं सिंहासन, आणि त्याच्यावर श्रीकृष्ण बसलेले आहे. असा एक अवसर येणारे लोक होते त्यांनी पाहिला. आणि तो आश्चर्यचकित झाला लक्ष्मींद्र भट्ट की म्हणे एवढ्या जवळ हे द्वारका श्रीकृष्ण इथे आहेत आणि मी आजपर्यंत बघितले नाही. आणि पटकन जाऊन देवाच्या पायावरती डोकं ठेवलं श्रीकृष्ण महाराजांच्या. आणि डोकं उठून पाहतो श्रीकृष्ण बी नाहीत, द्वारका बी नाहीत, आणि कुठलंच काही नाही. आणि ते पायावर डोकं होतं गोविंद प्रभूंच्या. असा आभास झाला. आणि पाहतात तर उठून ते गोविंद प्रभू दिसतात. आणि मग त्याच्या लक्षात आलं की हे श्रीकृष्ण महाराजांचं असं रूप आहे. हे श्री गोविंद प्रभू बाबा म्हणजे साक्षात श्रीकृष्णाचे अवतार. अशा प्रकारची प्रचिती आमच्या श्री गोविंद प्रभू बाबांनी त्या ठिकाणी दिली. पण प्रश्न महत्वाचा आहे का भक्ताचा कैवारी परमेश्वर कसा असतो. त्यांच्यासाठी स्वतः द्वारका दाखवा लागली, स्वतः अभिमान घ्यावा लागला. तसंच आमच्या देवानी मेहकरला श्री चक्रधरांनी साक्षात त्या गोणेवायाच्या ठिकाणी बाळरूप धारण केलं आणि श्रीकृष्ण झाले. स्तनपान केलं. वास्तविक पाहता त्या ठिकाणी त्या बाया मातीची मूर्ती बनवत होत्या. आज जयंती आहे, आज द्वारका करायची आहे. मातीचा श्रीकृष्ण सगळ्या प्रकारे मातीचं गोकुळ वसवायचं आहे. देव म्हणतात की श्रीकृष्ण काही मातीचा होता, तो सातोकार श्रीकृष्ण. मग म्हणे आता सातोकार कुठून आणायचा, आम्ही श्रीकृष्ण. आणि ज्या वेळेला बाराचा प्रसंग साक्षात देवाने श्रीकृष्णाचं बाळ रूप धारण केलेलं आहे. अर्थातच परमेश्वर भक्तासाठी अशा प्रकारे ज्या भक्ताला आर्त आहे, भावना असतात, त्या आर्त भावनेतून परमेश्वर त्याचा स्वीकार करतो. शेवटी आज आपल्याजवळ परमेश्वर नाही, परंतु परमेश्वराची आपण आर्त करू शकतो, भावना करू शकतो. आर्त असल्यामुळे अंतरीचा उतटोनी भाव येत असतो. उत्कंठा म्हणतात त्याला. उतटोनी कंठाशी प्राण अनिका जयापास. आर्त जर असेल तर नाथोबासांना आमच्या स्वामी श्री चक्रधरांनी शेवटच्या क्षणी जाताना भेट दिलेली आहे. आताच आपण नाथ नागायसाची लीळा ऐकली. नाथ नागायसाचं अत्याचार ऐकला की नाथ नागायसाने या सप्तशृंगीच्या डोंगरामध्ये कैसे देख क्षेपले. पण देख क्षेपण्याचं मूळ कारण की छिन्नस्थळीला आमच्या स्वामींनी श्री नागदेवाचार्यांना डोमेग्रामला साक्षात भेट दिलेली आहे. वय शक्तियुक्त सर्व शक्तीने युक्त घवघवीत ओळखण्यासहित शक्तियुक्त त्यांना दर्शन झालेलं आहे. स्वामींचा तो अवसर त्यांनी पाहिला. आता श्री नागदेवाचार्य डोमेग्रामला छिन्नस्थळीचं स्थान नमस्कार करण्यासाठी गेलेले होते. छिन्नस्थळी सकळापेक्षा श्रेष्ठ असं स्थान त्या ठिकाणी मानतात. छिन्नस्थळीचं स्थान कारण देवाचा तिथे विशेष मनोधर्म आहे. जसं डोमेग्रामचा राजमठ तिथे स्वामींनी महावाक्य अशासारखे निर्वचनासारखे प्रकरण तिथे निरूपण केले. तसंच छिन्नस्थळी सुद्धा भक्तांचा शीन हरणारी छिन्नस्थळी किंवा सिंह नारायणाच्या तळी. सिंह नारायणाचा मठ होता पूर्वीवरती आणि त्याच्या खालच्या भागाला ते स्थान आहे देवाचं विजनाचं, म्हणून त्याला छिन्नस्थळी म्हणतात.
त्या सिन्नस्थळीला स्वामी श्री चक्रधर महाराजांनी साक्षात आचार्यांना अवसर दाखवलेला आहे भेटीचा. आणि मग ती अवसर दाखवत असताना फक्त तो आचार्यांनाच दिसत होता. आचार्यांसोबत आचार्यांची होती ती नाक म्हणजे नागायसा, महेश्वर पंडिताची कन्या. ती बघत होती की आचार्य रडतायत, बोलतायत, भावविभोर होत आहेत, पण कोणाशी बोलतायत कोणीच दिसत नाही. आचार्यांना दिसायचे स्वामी, स्वामी ते बघायचे, स्वामींकडे रडायचे, हात जोडायचे, बोलायचे, पण नागायसा मात्र बाजूला उभी होती. ती म्हणायची की कोणाशी बोलताय, आणि साक्षात स्वामींनी त्यांना त्या ठिकाणी भेट दिली. आता हा प्रसंग काही वेळ चालला आणि मग स्वामी लुप्त झालेले आहेत. आचार्यांचे अश्रुपात थांबलेले आहेत. आचार्य दंडवत घालतात आणि निघतात. परंतु कुतूहल निर्माण झालं त्या नागायसाला. ती नागायसा म्हणते की तुम्ही सांगा मला की तुम्ही कोणाशी बोलत होते. आता ती नात आहे शेवटी त्यांची, धर्मरूपी शिष्य आहे अनुसरणाने, पण कर्मराटीचं नातं काय होतं, मुलाची मुलगी होती ना, म्हणजे ती नात झाली म्हणून तिला नात नागायसा असं म्हणतात. महेश्वर पंडित हे भट्टवासांचे पुत्र, त्यांची ती कन्या नागायसा, म्हणून तिला नात नागायसा म्हणतात. आणि मग त्या नागायसाला अशा प्रकारे तो साक्षात्कार झाल्यामुळं ती नागायसा म्हणते की कोण होतं सांगा. आचार्य म्हणतात कोणीच नाही, मी फक्त माझं बोलत होतो. पण ती म्हणते नाही, तुमचं बोलणं वेगळं आहे, तुम्ही कोणाची तरी दुसऱ्या व्यक्तीशी बोलताय असा मला साक्षात्कार झाला. कोण आहे सांगा. आग्रह घेतला, विनंती केली, रडली पडली. आणि मग आचार्य तिला सांगतात की बाई मी तुला सांगतो, परंतु ही गोष्ट तुझ्या परती ठेव, तू दुसऱ्याला सांगू नको, हे रहस्य आहे. आणि कोणतीही गोष्ट धर्मरूपी एक रहस्य असते, तो ज्याचा त्याचा साक्षात्कार असतो. परंतु आचार्यांनी जो घडलेला अवसर, स्वामींनी दिलेली भेट, त्या नागायसाला स्वस्थ बसून समजून सांगितली. अशा अशा प्रकारे साक्षात मला स्वामींची भेट झाली. परंतु हे सगळं तिने ऐकलं. आता शेवटी बालवय आहे, प्रौढता नाही विचाराची, आणि हे सांगू नको म्हटलं तिला. आज्ञा गुरुची होती. आणि मग नंतर काय झालं की ती नंतर गोष्ट त्यांनी जे आचार्यांचे शिष्य, आताच नाव घेतलं, कवीश्वर बास, परशुराम बास, रामेश्वर बास, केशराज बास, ही फार महान विद्वान तपस्वी स्वामी आचार्यांचे शिष्य होते. ही गोष्ट त्यांनी नागायसांनी त्यांना सांगितली किंवा अशा अशा प्रकारे आचार्यांना देवाचा साक्षात्कार झाला. तिने भावनिकून सांगितलं. आता ती हसायला लागली. तिला म्हणते सांगू नको. तुम्ही गेल्यानंतर हास्य करते. आता हास्य केल्यानंतर थोडं त्यांना संशय आला की बाई का बरं हसत असेल. ती म्हणते बाई तू का बरं हसते. नाही हसते. का बरं हसते. मग ती काय म्हणते की मला गुरुजींनी सांगितलेलं आहे, कोणाला सांगायचं नाही. आता सांगा, जी गोष्ट नाही म्हणते ती जास्त लवकर सांगायची वाटते है की नाही. आणि मग गुरुजींनी आज्ञा केलेली आहे की सांगायची. यांना जास्त पृच्छा झाली ऐकणाऱ्याला की आता आपण ऐकलीच पाहिजे अशी काय नवलापूर्व गोष्ट आहे. तिलाही बालवय असल्यामुळे आग्रह घेतला त्यांनी, काही हरकत नाही आणि कोणाला सांगणार नाही, सांग आम्हाला झालं तरी काय. मग तिने सांगितलं की आमच्या श्री गुरुजींना आचार्यांना साक्षात देवाने भेट दिलेली आहे. अशा अशा प्रकारे अवसरात त्या ठिकाणी आचार्यांना दाखवला देवाने. आणि मग ते सगळेजण म्हणतात की तुला आचार्यांनी बुद्धू बनवलं, तुला खोटं सांगितलं. देवाने सांगितलंय की आता नव्या भेटी, या देहात माझी पुन्हा तुम्हाला भेट होणार नाही. हे देवाच्या मुखातले वाक्य आहे. आता या देहात पुन्हा डबल भेट भेटली. आणि तिची विकृती केली त्या शब्दाची. आचार्यांनी सांगितलं होतं ना सांगू नको, आणि त्या शब्दाची, त्या रहस्याची त्यांनी हेळसांड केली. तिने सांगितलेल्या शब्दाचं अविरण घडलं. आणि मग तिला पश्चाताप झाला की मी माझ्या गुरुची आज्ञा भंग केली. देवाने मला, गुरुजींनी सांगितलं होतं की सांगू नको कोणाला, आणि एवढी रहस्यरूपी गोष्ट या पुढच्या लोकांनी सहज ओढून टाकली. आणि मला खोटं ठरवलं, आचार्यांनाही खोटं ठरवलं, आणि गुरुद्रोह माझ्याकडून घडला. मी आता किती गुरुला समजा आज्ञेला भंग केला, आणि म्हणून आज्ञाभंग झाला म्हणून तिने सप्तशृंगीच्या डोंगरामध्ये, याला प्रायश्चित काय आता,
याला काय प्रायश्चित करावं म्हणून तिने निमित्त विधी सोडला, एकांतात त्या सप्तशृंगीच्या डोंगरामध्ये गेली आणि तिने आपला देह जपलेला आहे. अशा प्रकारे काही गुरु आज्ञा असतात, काही ईश्वर आज्ञा. स्वामींनी सांगितलं की हे तुमचे रहस्य किंगा. जसं दोन मुठ्ठी आता मी धरून ठेवलेली आहे. आता मी तुम्हाला म्हणजे सांगा याच्यात काय, तुम्ही अनभिज्ञ आहेत, तुम्हाला त्याची जाणीव नाही काय आहे, पण तुम्हाला रहस्य आहे त्याचं की काहीतरी आहे याच्यात. मी ज्या अर्थी म्हणतोय काय आहे सांग, म्हणजेच तुम्हाला त्याचं रहस्य आलं, तुम्हाला त्याची उत्सुकता लागलेली आहे. पण ज्या वेळेला मी तुम्हाला ह्या दोन्ही मुठ्ठी सोडून दाखवणार याच्यात काहीच नाही, त्यावेळेला तुमचं रहस्य संपून जाणार. रहस्य कुठपर्यंत आहे, जोपर्यंत झाकलेला आहे तोपर्यंत. पण ज्या वेळेला उकल होईल ते रहस्य संपून जाते. तसं काही गोष्टी असतात त्या आपल्या आत्मउद्धारासाठी असतात. आपलं ते रहस्य जे आहे देवाने दिलेलं सन्निधान, असन्निधानातलं जे काही एक अस्थिपरीचं द्वार आहे, असन्निधानातली असलेली चर्या, आणि म्हणून म्हणतात ईश्वरीचे गोमटे ते वाचनिक नव्हे. परमेश्वर धर्माचं जे गोमट आहे ते वाचेद्वारे सांगितल्या जाणार नाही, वाचेने त्याचं महत्व वर्णन करता येणार नाही. कालच सांगितलं की माथ्या डोळे जातील. अशा प्रकारे थोर महात्म्य त्या ईश्वर साधनेचं असते, थोर महात्म्य त्या परमेश्वर धर्माच्या आचरणाचं असते, आणि त्यामुळं आपली योग्यता वाढत असते. ही योग्यता म्हणजे जीव स्वरूपाची शुद्धता. जे जीव स्वरूप आपलं मलिन झालेलं आहे, कर्माने मलिन झालेलं आहे, आणि ते कर्माचं मलिनत्व आचरणाशिवाय योग्य होऊ शकत नाही. आणि म्हणूनच स्वामींच्या श्रीमुखीचे वाक्य आहे की आचारे योग्यता विचारे दृढता. विचाराने दृढपणा निर्माण होतो, आचाराने जीव स्वरूपाची योग्यता होते. योग्यतेचा अर्थ आहे शुद्धता. काही गोष्टी अशा असतात की तुम्ही सत्कर्माची ठेव काही कालांतराने जोडल्या जाते, आणि मग जोडल्यानंतर कालांतराने त्याचं फळ मिळत असते. परंतु ईश्वर धर्माचं फळ मिळण्याला कालांतराचा पर्यायाचा भाग नसतो, काही काळाने देण्याची गोष्ट नसते. योग्य म्हणजे तात्काळ. इकडं आचारलं का इकडे जीव स्वरूपावर त्याची योग्यता होते, म्हणजे जीव स्वरूप शुद्ध होत जाते, कर्मनाश होत जातात. आणि म्हणून सांगितलंय की जीवाच्या ठिकाणी अप्राप्ती असली पाहिजे. अप्राप्ती निमित्तके दुःखे कर्माची राशी नासती. स्थान, प्रसाद, वासनिक, भिक्षुक, शास्त्र, ईश्वर, प्रेम, ही 7 गोष्टी आहेत की देवाचं मला प्रेम झालं पाहिजे, प्रसाद नमस्कार करायला मिळाले पाहिजे, त्याची आपण आशंसा केली पाहिजे. की जे स्वामींनी इंद्र भट्टांना प्रसन्न होऊन फुटा दिला, जी काही प्रसन्नता आहे ज्या वस्तूंची आमच्या धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे की करंडी घातल्या नव्हे, कानी घातल्या नव्हे, गळा घातल्या नव्हे. करंडी म्हणजे पेटी, पेटीत देवपूजा ठेवून दिली त्याने योग्यता होणार नाही. एखादा अलंकार गळ्यात घालून घेतला, देवा जसा अलंकार गळ्यात घालतो नुसतं गळ्यात घातली त्याच्याने योग्यता होत नाही. त्याला नमस्कार करावा लागेल, त्याची भावना करावी लागेल, त्याचा त्या ठिकाणी त्याचा योग्य तो सन्मान त्या विशेषाचा आपल्याला करावा लागेल. नुसतंच ते समजा अलंकार सारखं घालून ठेवलं त्याचा काही उपयोग नाही. एखाद्याने म्हटलं की बाबा मला द्या टाईप करून विशेष माझ्या गळ्यात फसून द्या, पण त्याला काही उपयोग होणार नाही. धर्म आचरावा लागतो. गळ्यात ठेवल्यानं नुसतं होणार आहे का? त्याला नमस्कार करावा लागेल, त्याचं पावित्र्य राखावं लागेल. आणि म्हणून पूर्व आपली संस्कृती सांगते धर्मशास्त्र, करंडी घातल्या नव्हे, कानी घातल्या नव्हे, गळा घातल्या नव्हे. द्वारावतीच्या प्रसंगाला महाराजाला सांगितलं की बाई तुम्ही प्रसाद सेवा हे अशा प्रकारे धर्म सोबत ठेवा. उपाध्यभासांना वेरूळला सांगितलं, इंद्र भट्टांना स्वामींनी खडकुलीला सांगितलं की हा पोटा आम्ही तुम्हाला प्रसन्न होऊन देत आहे, ही वस्तू तुम्हाला प्रसन्न होऊन देत आहे, परंतु ती प्रसन्नता तुम्ही दाखवून ठेवा. तुमच्या घरात जशी देवपूजा आहे ही तुमची देवपूजा का? पुष्प एक वाहिजे, नमस्कार कीजे, सकृत सेविजे, अति यत्न कीजे. हळूवार त्याच्यावर डोकं ठेवा, हळूवार नमस्कार ठेवा. पाय होणार नाही. आपले पाय एखादा आपण दंडोत घालतो त्यावेळेला साधू संताकडे पाय होणार नाही, देवपूजेकडे पाय होणार नाही, उत्तर दिशेकडे पाय होणार नाही. याची काळजी आपण घेतली पाहिजे.
त्यामुळे विधी आचरण्याची आपल्याला सवय लागते. विधी आचरणामुळं अंतःकरणाला एक पावित्र्य निर्माण होते. अशा प्रकारे परमेश्वर धर्माचं जे कार्य आहे हे अव्याहतपणे आपल्यापर्यंत चालत आलेलं आहे. आज 49 तर थोडं सांगतो 5 मिनिटं तुम्हालाही काय. तर हे श्री चक्रधर महाराजांचं असलेलं भक्ती मार्गाचं कार्य आहे. तुम्ही आम्ही सर्वजण त्या भक्ती मार्गाचे पायीक आहोत आणि आपल्याला देवानी काय याचना केली. मद सोच्याशी केले दाता आपण पे झाला मागता. जो ब्रह्मांड नायक आहे, जो पृथ्वीचा चालक आहे, त्याने आपल्या पुढे हात पसरलेला आहे की मला तुम्ही एक जन्म द्या. जन्म तुम्हाला ईश्वर समजला त्या काळापासून तुमचं आचरण तुम्ही करा, नामस्मरण करा, चिंतन करा आणि त्यामुळे जीव वास्तविक स्वच्छ आहे. जीवाजवळ काही सामर्थ्य आहे का? नाही. पण जी स्वातंत्र्य सांगितली तुम्हाला काल मी, ही स्वातंत्र्य देण्याची ही फक्त जीवाजवळ आहे. तोच म्हणतो की देवा मी आता तुला शरण आलो, ही म्हणणे ही प्रक्रिया जीवाची आहे. म्हणून सुरुवातीला परमेश्वर तुम्हाला ज्ञान करून देतात, शेवट तुमचं कर्मणास करणे, पावन करणे, जीव स्वरूपाला आनंद देणे हे ईश्वराचा भाव आहे. पण मध्यंतरी जो कड आहे तो जीवाचा आहे. नामधारकापासून अनुसरेपर्यंत, अनुसरणापासून भक्त पुढे त्याची प्रक्रिया आपल्या धर्मातून आपल्या आचरणातून होत असते. आणि म्हणून वेद जो आहे तो सगळ्यांनी आपल्या जीवनामध्ये तो आवडीचा जो भाग आहे तो शेवटपर्यंत टिकून ठेवला पाहिजे. वेद म्हणजे आवडी. अशा प्रकारे स्वामी श्री चक्रधर महाराजांचं सन्निधान आपण जर बघितलं तर त्या सन्निधानापासून चालत आलेली ही परंपरा आहे. जे काही विधी असतात, जे काही परंपरा असतात, त्या सन्निधानामध्ये देवाने काही, आता आपण पवित्र विधी करतो, पवित्र विधी स्वामींच्या ठिकाणी तो पवित्र विधी भक्तजनांनी केला. बीडला आपण पाहिलं पवित्राचा अवसर झाला आणि म्हणून नवीन नारळ येते, नवीन फळ, आणि ते नवीन नारळाचं फळ त्या पवित्र विधीच्या नारळी पौर्णिमा म्हणतो आपण त्याला. तर त्या नारळी पौर्णिमेला आपण ते फळ श्रीफळ देवाला त्याला धागा गुंडाळून तो पवित्र विधी आपण देवाला संपन्न करू. मग सर्वत्र एका ठिकाणी यावं, एका ठिकाणी येऊन तो अवसर काळ देवाला अर्पण करावा आणि सार्वजनिकरित्या परमेश्वर जर आठवला तर विशेष त्याची योग्यता आपल्याला त्या ठिकाणी साक्षात भगवंताचं अधिष्ठान असते आणि म्हणून तो काळ प्रसन्न असतो, मंगळ काळ असतो. स्वामी श्री चक्रधर महाराज डोमेग्रामला असताना त्या ठिकाणी अनेक स्वामींच्या ठिकाणी अवसर झालेले आहेत. जसं स्वामींनी मालगंठीचा अवसर स्वीकार केला, अवसर काळीचे थोर गोमटे होय असं म्हटलेलं आहे की जेव्हा अवसर काळ असतो, मंगळ काळ असतो, त्या काळामध्ये थोर गोमट या जीवाला मिळत असते. कारण ईश्वराला तिथे देण्याची प्रवृत्ती असते. जेव्हा काही ईश्वर दातृत्व करतात त्यावेळेला अवसर काळी आपण पाहिलं भट्टोबासांना डोमेग्रामी स्वामींच्या ठिकाणी व्यतिक्रमी पूजा करविली, विलक्षण पूजा. त्याचप्रमाणे गुंफेशी करविली, आदित्याच्या देवळी बेलापुरीशी करविली. अशा प्रकारे अवसर काळामध्ये स्वामी पूजा पुरस्कार स्वीकार करतात आणि विलक्षणतेतून त्या ठिकाणी जीवाचे जे काही थोर अयोग्यतेचे द्वार, नित्यासारखी जोडलेली अयोग्यता या जीवाने जोडून ठेवलेली असते. हे जीवस्वरूपीचे प्रसव असतात. हे प्रसव ईश्वरापर्यंत जाऊन पोहोचतात. पण पाहिलं शास्त्रामध्ये डोमेग्रामला तो वसो होता, म्हणजे बैल. त्या बैलाचे चारही पाय एकमेकाला असे बांधले, हळूहळू चालायचा. भक्तजनांना कीव आली. भक्तजन म्हणतात, स्वामी गंगेच्या काठावर बसले आहेत. भक्तजन म्हणतात देवाला, जीजी हा जो बैल आहे हा खुरी अडलेला आहे, याचे गावातल्या लोकांनी पाय बांधून टाकले आणि हा पाण्याला सुद्धा व्यवस्थित चालत जाऊ शकत नाही. आता याचे हे बैलाचे जो दोर आहे ते आम्ही खांडू का, तोडून टाका. स्वयं म्हणतात नका नका, असं करू नका. तो बैल सामान्य नाही, तो लोकांना मारतो, लोकांच्या शेतातला धान्य नाश करतो म्हणून बांधलेला आहे. पण भक्तीजन म्हणतात की आमच्याकडून भगवत नाही त्याचं दुःख, तो पाणी प्यायला सुद्धा जाऊ शकत नाही, हळूहळू चालताय, हळूहळू चालताय.
आणि ते दोर रखडल्यामुळे पायातून रक्त गळायचं, चालणं होत नव्हतं. स्वामी नाही म्हणतात. हे म्हणतात भक्तीजन, जीजी असू द्या, आज्ञा द्या आम्हाला, आम्ही तोडून घेऊ ना, तुम्ही सांगा फक्त, आम्ही करू त्याचं पुढचं काम. स्वामी म्हणतात नाही, तोडू नका, तो सामान्य नाही, तो लोकांना त्रास देईल. 2 वेळा सांगितलं ना, पुन्हा तिसऱ्यांदा देवाला म्हणतात, जीजी द्या ना आता आज्ञा, आम्ही घेऊ तोडून, त्याच्या पायाचे जे दोर आहे तोडून टाकू. मग स्वामी म्हणतात ठीक आहे, तुमची इच्छा आहे ना, पण त्याला व्यवस्थित चांगल्या प्रकारे, तो फार शक्तिवान आहे, आणि समजा तुम्ही त्याला कसं काय त्याला ते दोर तोडणार तर कसे काय, म्हणून स्वामीच युक्ती सांगतात. आता त्याला पाण्यामध्ये घेऊन जा आणि पाण्यामध्ये घुणारून त्याला त्या पाण्यात पाळा. घुणारून म्हणजे आता आमच्याकडचा शब्द आहे तो घुणारून, किंवा चरित्रात आहे तो, म्हणजे हा जो आपला घुसा असतो, हा त्या बैलाच्या पाठीत मारला तो बैल खाली बसून जातो. एक पद्धत आहे बैलाला खाली बसवण्याची. मग त्याला असं हा कुंभा असा मारला पाठी त्याच्या जोरात का तो असा खाली बसतो. आणि खाली बसल्यानंतर पण त्याला दगडावर पाडलं तर लागेल, म्हणून पाण्यात पाडा, खोल पाण्यात न्या. खोल पाण्यात पाडा म्हणजे त्याला लागणार नाही. आणि मग तिथे भक्तीजन म्हणतात की बा एवढा शक्तिवान बैल आहे, याला कोण धरीन आता. मग आचार्य म्हणतात मी धरतो, ते जरा ताकदवान होते. मग त्यांनी त्या बैलाला गुंडाळून पाडलं, धरून ठेवलं. आणि बाकीच्या भक्तजनांनी स्वामींचा पोपळ फोडणा होता अळकीचा, तो आणला आणि त्यांनी ते बैलाचे दोर तोडले. तो बैल मोकळा झाला. स्वामी लांब झाडाखाली बसले होते आणि तो जसा उठला, या भक्तजनाला काहीच केलं नाही, गेला आणि डायरेक्ट स्वामींच्या छातीला शिंग लावून दिले. दोन्हीचे दोन्ही काय केले, दोन्ही शिंग स्वामींच्या छातीला. स्वामी म्हणायचे याला सोडू नका. सोडलं आणि तो देवालाच गेला मारायला. म्हणजे हा काय आहे, जीवाचा प्रसव आहे, अनिष्ट प्रसव, ईश्वरापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. असे काही जीवाचे प्रसव असतात आणि म्हणून ते वेळीच मोडावे लागतात. ज्या ज्या दोषे मोडली वाढ नाही, तो जाणे बांधला रोग देही, असं शास्त्र नाही. जर एखादा दोष आपण मोडला नाही तर तो पुन्हा प्रतिसृष्टी आपल्या ठिकाणी दोष उभा राहतो. मग तो रोगाच्या माध्यमातून भोगाच्या माध्यमातून कसा ना कसा तरी उभा राहतो. आपण म्हणतो हे माझ्याच मागं काय लागलं दुःख, पण मागचा तो प्रसव आहे, मागचा तो भोग आहे, तो पुन्हा तिथे उभा. ईश्वर धर्मात आल्यावरही, कारण जोडला तो सन्निधानात. काल सांगितलं की बाईचा तमतम करतात, असं म्हणतात की बाई सन्निधानी घडले जे भोगते ते सन्निधानीची भोगिता. सन्निधानात जोडलेला आहे ना ईश्वराच्या, ते आता पुन्हा सन्निधानातच तो दोष उभा राहतो. म्हणून मागे जोडलं असलं ते परत पुन्हा आपलं त्या ठिकाणी येऊन उभं राहते आणि पुन्हा तो दोष चालू होतो. एखाद्याची आपली दोष उद्भवते, करण्याची इच्छा नसते की हे माझ्याकडून घडू नये, तरी तो दोष आपल्याकडून घडत असतो. का मागे त्याचा प्रसव मोडला नाही, मागे तो दोष नासला नाही, आता पुन्हा इथे उभा राहतो. अशा प्रकारे हे जीवसृष्टीचे बंधन घट्ट लागलेले दोष आहेत. परंतु या बंधनालाही छेदणारा दयाळू मयाळू कृपाळू परमेश्वर श्री चक्रधर महाराज तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी स्वामी व्यक्त झालेले आहे आणि आपल्या पुढे हात पसरवतात. आणि अशा प्रकारे ईश्वराचं दातृत्व सन्निधान असो वा असन्निधान असो, आजही परमेश्वर जीवाचं उद्धरण करतात. आपली प्रत्येक क्रिया ईश्वर स्वीकारात घेतात आणि हे स्वीकारात घेतल्यामुळं आपल्या ठिकाणची ती योग्यता कर्मणा प्रक्रिया ईश्वर असन्निधानामध्ये सुद्धा असं म्हणतात का असन्निधानी सन्निधान. तुम्ही जरी असन्निधानात असाल, जरी आम्ही तुमच्या जवळ नाही, पण तुमचं जे काही आचरण आहे, जे काही आम्ही तुम्हाला तत्वज्ञान सांगितलं, वचनरूप गोविंद म्हणजे परमेश्वराचे जे वचन आहे ते तुमच्या जवळ आहे, आज्ञा आहेत त्या तुमच्या जवळ आहे. आणि म्हणून त्यामुळे परमेश्वर धर्म आपल्याकडून राखला तर आपल्याला निश्चितच उद्धरण प्रक्रियेचं आपलं थोडं का होईना बोटी बोटीच्या न्यायाप्रमाणे. जसं आपण घरामध्ये दूध तापवतो, थोडी लोणी काढतो, मग त्याचं शेवटी जास्त लोणी झालं का तूप केलं जातं. तसं हे जीवस्वरूपावरती जे द्वार असते परमेश्वराच्या आचरणाचं, ते थोडं प्रत्येक सृष्टीतलं आपल्या ठिकाणी साचलेलं आहे.
जेव्हा ते जास्त योग्यता होईल मग परमेश्वर जीवाचं उद्धरण करतात. अशी परमेश्वर जीवाच्या उद्धरणाची प्रक्रिया प्रति सृष्टी करतात. परमेश्वर कंटाळत नाही. प्रत्येक सृष्टीत जीवाला ज्ञान देतात. प्रत्येक सृष्टीत त्याला आपलं संविधान देतात. जसं स्वामींनी दृष्टांत दिलेला आहे, कवनी की माता असे ती आपल्या लेंकुरवाशी पुन्हा पुन्हा त्याला स्तनपान देते आणि तो पुन्हा पुन्हा ते वकारी घालतो. पुन्हा पाचते ती पुन्हा वखून देते, पुन्हा पाचते पुन्हा वखून देते. आता शेजारच्या पाजारच्या बाया म्हणतात, का ग हे पुन्हा पुन्हा उडळकताय, पुन्हा पुन्हा वकारी करते, कशाला पाचते झाला? ती काय म्हणते, आई नागे आई अंत तरी लिहिते माझा हे मुलगा आहे, थोडस त्याच्या पोटात राहील. पा मायेची ममता आहे ना, आईची ममता आहे. ती दुसऱ्या बाईला काय समजेल? आता तिला तिच्या मुलाविषयी आहे. पण जी स्वतः आपली आई असते ती म्हणते त्यांनी संडास केली, उलटी केली म्हणून तिचं पोट रिकामं झालं. तिला का पुन्हा आणखी तसंच करते. मग ती दुसऱ्या तिसऱ्या म्हणतात कशाला खाते, खाऊ घालते, ते वक्ते आहे ना. ती म्हणते थोडस तर राहील पोटात. तसं देवाला या जीवाला पुन्हा प्रतिसृष्टी ज्ञान देतात. पुन्हा परमेश्वरानं ज्ञान दिलं का पुन्हा हा दवडतो, पुन्हा दुसऱ्या सृष्टीत पुन्हा ज्ञान देतात. असे आनंद सृष्टी या ठिकाणी स्वामी म्हणतात भट्टोबासांना की तुम्हा अनंत सृष्टी अतिक्रांता, तुमच्या अनंत सृष्टी अशा अतिक्रमलेल्या आहेत आणि अनंत सृष्टीत ईश्वराने जीवाला ज्ञान दिलेलं आहे. ते ज्ञान जीवानी अधमतीने दवडलेलं आहे. परंतु पुन्हा पुन्हा परमेश्वर आईची उपमा देवाला आहे. मातेचे स्नेह त्यापेक्षा अनंत पटीचा स्नेह, मातेचा एक देश फक्त एकाच भागात त्याच्या अनंत पटीचा स्नेह देवाचं ईश्वराला आहे, ईश्वराच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा जीवाला परमेश्वर ज्ञान देतात आणि आपण त्या ज्ञानाला पात्र झालो पाहिजे. परंतु सुरुवात मात्र या आचरणापासून आहे. ज्ञान देणे, उद्धरण करणे हे ईश्वराचा कड आहे, परंतु त्याला पात्र होणे आपला कड आहे. आणि म्हणून भावना निर्मळ, शुद्ध आणि आपला विधी आणि धर्म हा आपण अंतिम श्वासापर्यंत टिकून ठेवावा. कुठल्याही प्रकारे विकल्प रूप क्रिया करायच्या नाही, मिश्र भक्ती करायची नाही, देवतेला शरण जायचं नाही, तंत्र मंत्राचे कार्य करायचे नाही. त्यामुळे एक निष्ठ धर्म आपण राखला पाहिजे. देवाच्या नामापेक्षा कोणता मंत्र श्रेष्ठ नाही. पंचनाम जे सांगितले यापेक्षा कोणता मंत्र श्रेष्ठ तुम्हाला नाही. आणि म्हणून एका देवाला एका धर्माला धरून आपला शेवट करावा एवढा हितोपदेश हा स्वामींच्या आज निरूपणातून देतो. आणि या ठिकाणी आलेले सर्व साधारणवंत, सर्व अच्युत गोत्रे परिवार आणि मला या ठिकाणी स्मरणाला या ठिकाणी यायचं होतं आणि आमचे बोधराज दादा यांनी या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी बोलावून हा लाभ प्राप्त करून दिला. मलाही निरूपणाचा योग आणून दिला. त्या अनुषंगाने आमच्या सोबतही साधू संत आलेले आहे 5-7 जण. आज पुन्हा या ठिकाणी दादांचे, बोधराज दादा यांचे कर्मराटीतले चिरंजीव म्हणजेच आपण ज्यांचे विचार ऐकले, अविनाश दादा धाराशिवकर हे दादांचे पूर्वीचे कर्मराटीतले चिरंजीव आहेत. त्यांचे मुलगा आहे पण तेही अनुसरले, त्यांची मुलगी आहे ती अनुसरलेली आहे. अशा प्रकारे त्यांचे धर्मरूप कार्य विशेष आहे. त्या अनुषंगाने सर्व साधारणत सर्व सगळ्यांना तुम्हाला दंडवत करून माझे 2 शब्द संपवतो. सर्वज्ञ श्री चक्र. आज माझा आवाज बसलेला आहे आणि म्हणून हा आपलं देवराम भाऊ आभार माना. बसा 2 मिनिटं बसा. 2 मिनिटं कोण बोल.